नमस्कार. गेली 200 वर्षापेक्षा जास्त आश्रयाची गावपळणी प्रथा सुरू आहे. हा काळ आणखी मागे जाऊ शकतो, परंतु लिखित स्वरूपात पुरावे उपलब्ध नाहीये. भारतातील प्रथा परंपरेमागे तत्कालीन परिस्थिती आणि परिस्थितीची आवश्यकता ही कारणे सांगितली जातात. कोकणात होणाऱ्या बहुसंख्य गावपळणांच्या मागे पर्यावरण शुद्ध हे कारण सांगितले जाते आणि ते योग्य वाटते. म्हणजे पूर्वीच्या काळी गावात साथीचे रोग आले की गावकऱ्यांनी ते गाव सोडायचं आणि जंगलात जाऊन राहायचं. काही दिवसांनी त्या रोगाचे जंतू नाहीसे झाले की गावकऱ्यांनी पुन्हा गावात यायचं आणि राहणीमान चालू करायचं. हे किती वर्षापासून करताय तुम्ही? हे किती वर्षापासून बनवताय? लहानपणापासून. जमतंय? कोणाकडून शिकलात? हे कोणी शिकवलं तुम्हाला? माझ्या वडिलांनी शिकवलं. करवते बनवले का? काय काय म्हणायचं? त्यावेळी आम्ही धंदा करायचो. बर, होय का? धंदा करायचो. झापाचं. झापा का म्हणायचं काय? गंडा म्हणा. बन्ना बोलतात, झापो बोलतात. बर, हे काय कसं विकलं जातंय? विकता ना? आता नाही पहिले विकायचं. मग कसं विकलं जायचं? वडिलांनी त्यावेळी का चारणे 50 पैसे असे विकायचे. आता तुमचं वय किती? माझं वय 62 आणि जन्म माझ्या ह्याच टायमाला गावपळणीलाच झाला. होय का? हा, इथेच झाला. मग मामाच्या गाडीने मला तिकडे परत आई कुठं आहेत? आई वाढले आणि वडील पण? वडील सुद्धा वाढले. वडील झालं. मग आता तुम्हाला भाऊ किती? भाऊ ये. बर, आपली रावटी तर बांधलेली कुठं आहे? हे समोर हेच आपली रावटी? हे याच्यासाठी आम्ही करण्यात पारंपरिक. हे रावटी बांधायला तुम्ही इथे किती दिवस आला? 8 दिवस चालूच आहे. म्हणजे होय का? हा, मजा म्हणू ही. बर, एक त्याची. हे चांगलं बांधताय तुम्ही, म्हणजे चांगला ऑर्डर होताय. हा, हे पहिला पुरं पारंपरिक हेच होतं. बरोबर आहे. पहिला आता हे पडते बिडते नवीन पण झाले. ह्याच्यापासून पावसाळ्यासाठी काय ते बनवलं जातं ना? हो, हेच बनवते. होय का? हो. बरं. म्हणजे तुम्हाला आनंद आहे, उत्साह आहे, हा एक हा. प्रकारचा तुमचा सणच आहे. हो. मग ह्यामध्ये तुम्हाला काय? माझाच जन्म ह्याला झाला गावपळणीला. बरं बरं, गावपळणीमध्ये. यात तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतो लोकांना? त्या संदेश तुम्ही काय सांगाल की गावपळण म्हणजे काय नक्की? ते भूता केतांसाठी तुम्ही बाहेर येऊन आता गावात इडापिडा दूर करायचं. इडापिडा दूर करण्यासाठी हे पारंपरिक आमचे देवाचे हे गावाचे. विशेष आमंत्रण देण्यामागे आमचा उद्देश हा आहे की रीतिरिवाजाप्रमाणे गावरूढीप्रमाणे गेली शेकडो वर्ष आपण गावकण म्हणून एक प्रथा सांभाळत आहोत, परंपरा सांभाळत. गावकण हे ऍक्च्युली ज्या हेतूने हे केलं गेलंय, म्हणजे आयोजित करण्यात आलेले आहे किंवा ज्या हेतूने या सर्व कार्यक्रमाचे आयोजित केलं जातं, त्या दृष्टीने विचार करता त्याला मागील काही शतकांची परंपरा आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात एक सामाजिक सलोखा निर्माण करण्यात आहे. विविध पातळीवर जात-पात किंवा धर्म वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टीची एक समानता आहे कुठेतरी हे व्हावी, एकमेकात सलोखा निर्माण व्हावा, आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यात प्रामुख्याने जी काही लोक आहेत ते आपली गुरा-वासरांसह, छोट्या मोठ्या मुला-बाळांसह, वडीलधाऱ्या मंडळीसह, सर्वांसह जे काय असेल ते घेऊन सीमेवर जातात, सीमेच्या पलीकडे राहतात.
दोघं थोडक्यात हा गाव निर्मनुष्यक असतात. निर्मनुष्यक गाव केल्याने त्याचे जे काही चांगले परिणाम आहेत त्या परिणामांना लक्षात घेऊन हे गाव पण आयोजित करण्यात आलेले आहे. नो डाऊट की अगोदरपासून ज्या काही परंपरा आहेत त्यांना थोडस धार्मिक रूप असतंच आणि त्या धार्मिक रूप एवढ्यासाठीच असतं की जे सर्वसामान्यांनी मान्य व्हावं, सर्वसामान्यांपर्यंत ते पोचावं, तसं त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होते या दृष्टीने त्याला धार्मिक रूप दिलेलं आहे. बाकी अन्यथा हा कार्यक्रम टोटली विज्ञानाच्या सर्व कसोटीवर पार पडणारा कार्यक्रम आहे. पूर्वजांनी ती परंपरा सुरू केली, त्यामुळे इथलं आम्हाला दर 3 ते 5 वर्षांनी ही गावपळण होते. यावर्षी ती 12 डिसेंबर 19ला झाली होती. त्यानंतर आता 15 डिसेंबरला ही गावपळण होते 2024मध्ये. आणि या कालावधीत आम्ही पूर्ण ग्रामस्थ वेशीच्या बाहेर जाऊन म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहतो. तिथल्या ह्याच्यात आम्ही जंगलात त्या रावट्या उभारतो आणि त्याच्यातून एकत्रपणा येतो आमच्यात. आणि महत्त्वाचे म्हणजे आताच्या मोबाईल आणि टीव्हीच्या युगात घरातल्या भावंडांशी बोलायला वेळ नसतो. तो ह्या गावपळणीच्या काळात आम्हाला संवाद साधण्यासाठी म्हणजे एकमेकाशी गप्पा मारण्यासाठी, एकमेकाशी संबंध दृढ करण्यासाठी ह्या गावपळणीच्या माध्यमातून आमचा एक तो कार्यक्रम होत असतो. आणि त्याचा उपयोग गावाचं वातावरण व्यवस्थित राहणे. आणि इथे गाव बघितलं तर सर्व धर्मीय या गावात आहे आणि एकोप्याने राहत आहेत. त्याच्या मागचा हा उद्देशच आहे. त्यावेळी पूर्वजांनी जे काही रूढी परंपरा केल्या त्याच्यातून हा एक संदेश जातो आणि संस्कार मिळतात की एकत्र राहणे, एकोपा आणणे, शेजार धर्म पाळणे. आणि या गावपळीत आम्ही ज्या रावटे उभारतो त्यात बघितलं तर अनेक कुटुंब एकत्र राहतात, एकत्र स्वयंपाक करतात, एकत्र जेवतात, एकत्र गप्पा गोष्टी करतात, रात्रीचे कार्यक्रम एकत्र होतात, भजनं होतात, फुगड्या असतात किंवा इतर जे फनी गेम म्हणतात ते सगळे कार्यक्रम तिथे एकत्र लोक एन्जॉय करतात. तरुणापासून छोट्या मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत या याच्यात सहभागी होत असतात आणि एकोपा राहतो आणि वयाची बंधनं राहत नाही, सर्वांशी संवाद चांगले होतात. हा या गावपळणीतून एक फायदा आमच्या समोर येत असतो आणि आम्ही तो आनंदाने हे साजरा करतो. म्हणजे आम्ही त्या परंपरेत आनंदाने सामील होतो. आता मुंबईचे चाकरमानी यायला येणार आहे आणि कोणावर जबरदस्ती नसते. आणि याचे म्हणजे गावपळणीचं साल आलं लोक एवढे उत्सुक असतात की दिवाळीला देव कौल देतोय की नाही याबाबत त्यांची चौकशी सुरू असतात. म्हणजे सकाळपासून फोन चालू असतात की कौल झालं काय, कधी होणार, काय येणार. आणि त्याप्रमाणे दुपारी कौल घेतल्यानंतर कौल झाला की लोकांचा एवढा उत्साह असतो ना. आणि म्हणजे कुठे पळायचं, काय करायचं याचं नियोजन सुरू होतं. म्हणजे 15 दिवस देवदिवाळीपासून हा दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आमचं गाव फुटतो म्हणतात आमच्या. म्हणजे गावपळण जी सुरू होते त्याला आमच्या इकडे मालवण गाव फुटलं असा एक शब्दप्रयोग आहे. आणि तसा तो गाव दुपारी जो काय हे होतं 90 वाजते तोफा लागतात आणि गावाच्या ऐतिहासिक परंपरेनुसार या गावपळणीला आमची सुरुवात होते. सहजीवन हा एक चांगला हेतू आहे. सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी एका ठिकाणी बसावं, उठावं, कार्यक्रम करावे. आता बाकी अजून काय प्राणी आहे घरामध्ये की जो तुम्ही आता घेऊन चाललाय? तिथे सोडलेली आहेत, तिथे गुरं वगैरे. आणि बाकी ढोरं तिथे गुरं वगैरे सगळी नेलेली आहे. एकदम सगळं जमत नाही ना त्याच्यामुळे. श्रद्धास्थान त्यांचं श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांनी आता घेऊन आलेले आहेत, त्यांचं इथं लावलेलं आहे. आणि शेवटी कुटुंबाचे आपण महाल आपण बघणार आहोत. त्याचा महाल कसा बनवला आहे तर आपण पाहूया. थांबा, यांचे फोटो शेट्टी कुटुंबियांचा आजचा मांडलेला हा 3 दिवस आणि 3 रात्रीचा संसार हा खरंच अगदी कमी जागेमध्ये चांगला मांडण्याचा प्रयत्न केलाय. एकच मोठा हॉल काढलाय.
नियोजन चांगलं केलेलं आहे. अजून त्यांची आवरावरी चाललेली आहे, थोडं हे करायचं थोडं ते करायचं.